हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. मित्रांनो, आपण सध्या विचारधनी या सत्रात महात्मा फुले यांचे विचार ऐकतोय. चला तर मग महात्मा फुले यांचा एक विचार ऐकूया. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. मित्रांनो, आपण दिनविशेष या सत्रात जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो. आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 10 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1965 साली स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं निधन झालं. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे 1000च्या वर शाळा आहेत. त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1898 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1995 रोजी भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं निधन झालं. ते 1977 ते 1979 दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे चौथे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1843 रोजी विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर यांचा जन्म झाला. ते विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक, मराठीतील मोचनगड या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक आणि मराठी लघुलिपीचे आद्य निर्माते होते. त्यांचा मृत्यू 18 जून 1901 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1897 साली भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन यांचा जन्म झाला. ते 1962 ते 1967 या कालावधीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांचा मृत्यू 25 सप्टेंबर 1990 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1894 रोजी बिर्ला उद्योग समूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म झाला. 1957 रोजी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांचा मृत्यू 11 जून 1983 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1917 रोजी भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी यांचा जन्म झाला. कम्युनिस्ट पार्टीवर जेव्हा बंदी घातली गेली तेव्हा त्यांना 2 वर्ष तुरुंगवास झाला होता. त्यांचा मृत्यू 27 मे 2013 रोजी झाला. 1880 साली वृत्तपत्रकार तसेच उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री सर CY चिंतामणी यांचा जन्म झाला. प्रख्यात भारतीय राजकारणी श्री VS श्रीनिवास शास्त्री यांनी त्यांना पोप ऑफ इंडियन जर्नलिझम म्हटले होते. त्यांचा मृत्यू 1 जुलै 1941 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1901 साली अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर धनंजय रामचंद्र तथा रा गाडगीळ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 मे 1971 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1907 रोजी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार ग रांगणेकर यांचा जन्म झाला. नाट्यविषयक योगदानासाठी 1982 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं होतं. त्यांचा मृत्यू 1 फेब्रुवारी 1995 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1931 साली शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म झाला. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या. आदराने त्यांना गान सरस्वती असं म्हटलं जात असे. किशोरीताईंना 1987 साली पद्मभूषण पुरस्कार तर 2002 साली पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. त्याचबरोबर 1985 साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार आणि 2002 साली संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, त्याचबरोबर 1997 साली संगीत सम्राज्ञी पुरस्कार आणि 2009 साली संगीत नाटक अकादमी फेलोशिप देण्यात आली होती. आजच्याच दिवशी 1949 साली पुरा वनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष बिरबल सहानी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1891 साली सहारनपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला.
आजच्याच दिवशी 1937मध्ये ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचं निधन झालं. हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनसंपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार होते. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1884 रोजी रायपूर, मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. 1755मध्ये होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युएल हॅनेमान यांचा जन्म झाला. हे एक जर्मन वैद्य होते. त्यांनी होमिओपॅथी या वैद्यकीय शास्त्राचा शोध लावला. त्यांचा मृत्यू 2 जुलै 1843 रोजी झाला. 1952मध्ये भारतीय राजकारणी नारायण राणे यांचा जन्म झाला. 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 या कालावधीत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आजच्याच दिवशी 1912मध्ये इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरुवात केली. आता आपण टायटॅनिक या जहाजाविषयी थोडक्यात माहिती घेऊया. 1912मध्ये बांधले गेलेले RMS टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफारीला निघाले. 4 दिवसांनी म्हणजे 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक जहाज बुडाले. या जहाजामध्ये एकूण 2227 प्रवासी व कर्मचाऱ्यांपैकी 1517 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक अपघात मानला जातो. जास्त प्रमाणात प्रवासी मृत्युमुखी पडण्याचे 2 कारण होते. एक तर जहाजातील निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या, आणि दुसरी बाब म्हणजे टायटॅनिकवरील बऱ्याच जणांना घटनेचे गांभीर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य देत त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भूमिका घेतल्याने सुरुवातीच्या काही जीवरक्षक नावा पूर्णपणे न भरताच गेल्या. अखेर 706 जणच आपला प्राण वाचवू शकले. टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान 28 अंश फॅरेनहाइट म्हणजेच -2 डिग्री सेल्सिअस इतके होते, ज्यात साधारणतः माणसाचा 15 मिनिटात मृत्यू होतो. टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन व बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आली होती. तसेच या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असताना देखील जहाज पहिल्याच सफारीमध्ये बुडाले, यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला. 10 एप्रिल 1992 रोजी टायटॅनिकने आपला प्रवास साऊथहॅम्प्टन येथून सुरू केला. सर्वात अनुभवी कॅप्टन स्मिथ या जहाजाचे कप्तान होते व हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते. चला तर मग मित्रांनो, आता वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1975 साली भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेन्स लुईस यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1986 साली भारतीय अभिनेत्री आयशा टाकिया यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा बघू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.